अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपी अटक, ठाणे कळवा पोलिसांची कारवाई। कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारतीमध्ये मजुरीचं काम करणाऱ्या महिलेची हत्या करून तिचे दागिने चोरून नेणाऱ्या 3 आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे। याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले, 15 दिवसापूर्वी तिने आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहायला आले होते। हत्या करण्याच्या उद्देशानेच ते बिहार येथून आले होते। भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे। बिहारसारखे राज्यसुद्धा अजून मागास आहे। बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची। तो एक शुभशकुन मानला जातो आणि यासाठी ते 3ही आरोपी बिहारमधून इथे आले। त्यांनी आपला कुठलाही पुरावा येथे सोडला नव्हता जेणेकरून आपण पकडले जाऊ। 14 जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली। जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते। कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे CCTV तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले। त्यांच्या मोगावा घेत कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांची आणि गुन्हे शाखेची अशी मिळून पोलिसांनी 3 पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहोचली आणि 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून या 3ही आरोपींना ताब्यात घेतले। त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे त्यांनी हस्तगत केली। या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्याच्या अकाउंटला जमा झालेले 22,000 रुपये जप्त केले। या 3 आरोपींमध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे। न्यायालयाने या 2 आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। 14 जून 2025ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ आपलं कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली। मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत ती महिला त्या ठिकाणी मिळून आली। तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं। घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून ह्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं। त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर पोटावर तीक्ष्ण हत्याराच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं। तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण वय 40 वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे। तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायचे आणि तिथून त्यांना पुढं ह्या 14 तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता। अशा प्रकारे मयत महिलेचा कुणी खून केला आहे याबद्दल कोणताही क्लू नसताना, कोणताही सुगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक 1 आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची अशी 3 पथकं आपापल्या परीने कामाला लागली। त्यावेळी तांत्रिक विश्लेषण त्यानंतर त्या परिसरातील CCTV गोपनीय माहिती ह्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे API संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपितांचा माग काढला आणि आरोपितांची ओळख पटवली। त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी ही महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा खून करून निघून गेले होते। तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची गुन्हे शाखेचे पथक गुन्हे शाखा घटक 1चे PSI सूर्यवंशी, PSI घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे PSI दीपक पाटील
असे हे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती. 3 ठिकाणी खगडिया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणावरून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते. ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे. हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही. त्याचप्रमाणे यांना पोलीस कोस्टडी यांची 1 जुलैपर्यंत पोलीस कोस्टडीमध्ये आरोपी आहेत. पुढील तपास चालू आहे. सर, चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे खून की कशामध्ये करण्यात आला? याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये हे ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील, तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने, तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असं शुभशकून असतो अशा तो गैरसमजही होता आणि ह्या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता. त्या उद्देशातून त्यांनी ह्या महिलेचा खून केलेला आहे. महिलेच्या सर्व वैद्य स्थानिक माणूस होता का? नाही, स्थानिक माणूस नाही त्यांचा, तसा त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही. परंतु त्या ठिकाणी ही महिला कामाला जाते, ज्या ठिकाणी कळवा नाका या ठिकाणी मजूर कामाला बसत, तिथून आपण मजूर भाड्याने घेतो अशा ठिकाणावरून त्याने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढे त्याने हा गुन्हा केलेला आहे. सर, आरोपीला किती दिवसाची पेशी भेटली? 1 जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सर, या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा पण आहे असं काही समजण्यात आलेलं आहे. आरोपी 3 आहेत, त्याच्यामध्ये एक अल्पवयीन पण आहे त्याच्यामध्ये. हो, त्या संदर्भात काय सांगा? अल्पवयीन आहे मुलगा तो. अल्पवयीनचं आपल्याला त्याला विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणावं लागतं कायद्याच्या भाषेमध्ये.